सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते. तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात. या दिवशी व्रत करणाऱ्याला अत्यंत महत्त्व आहे. असे म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो. तसेच सावित्री देवी ह्या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे पाहूयात हे व्रत कसे करावे, शुभमुहूर्त काय आहे, जाणून घेऊयात तिथी आणि वेळ. आपल्या सर्वांना वटपौर्णिमेची तारीख तर माहीतच आहे की 10 जून 2025. वटपौर्णिमा तिथी सुरू होते सकाळी 11:35 पौर्णिमा तिथी संपते 11 जून रोजी दुपारी 1:13. वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 पर्यंत. या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी. या दिवशी व्रत करावे. यानंतर त्यांनी वडपूजेची तयारी करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे वडपूजेसाठी धूप, दीप, अगरबत्ती, हार, फुले, 5 फळे, मुख्यतः आंबा, सुवासिनीच्या शृंगाराचे सामान, वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचं सामान तयार ठेवावं. वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी. यावेळी सुवासिनींनी साज शृंगार करावा. 16 शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शाळू यावेळी विवाहित महिला परिधान करतात. हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवे आणि पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे. सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशीच परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात. हा व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात तर काही जणी एकभुक्त राहून व्रत करतात. हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा. वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा. तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात. रामकृष्ण हरी.